अयोग्य आहे. अयोग्य आहे. जेव्हा बांगलादेशची मॅच जिंकली की हिंदू भावनांना पैसे मिळणे अयोग्य आहे. माझ्या मते तरी ते त्या मॅच नाही व्हायला पाहिजे. बीसीसीआयने तशी ॲक्शन घेतली पाहिजे, कारण की तिकडच्या हिंदूंवर खूप अत्याचार झालेले आहेत या आधी पण, आणि आता पण खूप आंदोलनं चालू आहेत. पण बांगलादेश अजून कितपत आपल्याला सपोर्ट करेल हे माहीत नाही. त्यामुळे आपण न खेळलेलं बरं. नाही खेळायला पाहिजे आपण, कारण हे सगळे इस्लामिक कंट्रीज आहेत, ह्यांच्यामध्ये हिंदूंना काहीच स्थान नाही आहे. आणि आपल्या देशामध्ये सेक्युलरिझम करून देशाची वाट लावली हिंदूंनीच. या पूर्ण जगामध्ये एक तर ख्रिश्चन कंट्रीज आहेत किंवा इस्लामिक कंट्रीज आहेत, ते सगळे एकामेकाला पकडून असतात. पण ह्या पूर्ण जगामध्ये हिंदू राष्ट्र एकही नाही आहे. आणि ह्या हिंदू राष्ट्रामध्ये ना काही हिंदू असे आहेत ना जे हिंदूचे दुश्मन आहेत. त्यांना सेक्युलरिझम हवा असतो, नको त्या गोष्टी मागे, हे सगळं पॉलिटिकली आहे. ॲज अ कोच मला हे पहिली गोष्ट म्हणजे इंडियन क्रिकेट बोर्डाचा हा डिसिजन आहे. त्यांनी डिसिजन घेतला, जसं आपण पाकिस्तानबरोबर खेळत नाही तर बांगलादेशबरोबर पण खेळायला नाही पाहिजे, कारण तिकडल्या हिंदूंवर अत्याचार होत आहे आणि हा प्रॉब्लेम BCCIचा आहे. तर माझ्या मते तरी न खेळलेलं बरं यांच्याशी, कारण आपल्याकडलं आपण जे त्या लोकांना पैसे पुरवतो आहे तेही बंद केले पाहिजे. कारण हिंदू बांधवांचं तिथे अतोनात हाल होत आहेत, त्यांची घरं जाळली जात आहेत. हे बंद व्हायला पाहिजे आणि हे बंद कधी होईल, आपण खेळणं बंद केलं तर त्यांच्याशी. तसं बघायला गेलं तर क्रिकेटचा भाग वेगळा पडतो आणि इंटरनॅशनल लेवल ज्या गोष्टी घडतात त्या वेगळ्या पडतात. आणि जर एक हिंदू म्हणून जर माझा वैयक्तिक मत असेल तर ही गोष्ट घडायला नको होती, की जी मॅच होते ती व्हायला नको होती. पण गेमचा भाग वेगळा आहे आणि पॉलिटिक्सचा भाग वेगळा आहे, त्याच्यामुळं आपण त्यामध्ये तर काय नाही करू शकतो.